आज आपल्या पुणे महानगरपालिकेच्या साप्ताहिक स्टँडिंग कमिटीमध्ये माझ्या प्रभागातील म्हणजे माझा जो सहयादी होती प्रभाग क्रमांक 2D त्याच्यातल्या जवळपास 12 कोटी निधींचं 3 नंबर प्रभागामध्ये वर्गीकरण करण्यात आलं. खरं तर अटल बिहारी वाजपेयींचे खूप सुंदर असं वाक्य आहे, विरोधक आणि सत्ताधारी हे दोन्हीही परस्पर पूरक एक घटक आहेत ना की ते एकमेकाचे शत्रू आहेत. आज एखाद्या व्यक्तीला विरोध असू शकतो, एखाद्या पक्षाला विरोध असू शकतो, पण त्याचा अर्थ त्यांचा निधी आज या ठिकाणी दुसऱ्या प्रभागामध्ये वर्गीकरण करणं हा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिली, जे संविधान दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो कुठेतरी त्यांनी ओढून घेण्याचा या ठिकाणी आज प्रयत्न केला आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल नक्कीच मी माझ्याबद्दल वैयक्तिक सुहास टिंगरे म्हणून जर तुम्हाला विरोध असेल तर नक्कीच तुम्ही राजकीय विरोध मला त्याच्यामध्ये दाखवा, परंतु ज्या नागरिकांसाठी मी वर्षभरापासून म्हणजे 6 महिन्यांपासून जे कामांचं नियोजन केलं होतं त्याच्यामध्ये माझ्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, त्यामध्ये बरीच कामं या ठिकाणी नियोजित होती. आज तो सगळा निधी त्या ठिकाणी घेणं म्हणजे माझ्या वैयक्तिक माझ्या प्रभागामधील सर्व नागरिकांच्या येणाऱ्या गावातील जी कामं आहेत त्याच्यावरती कुठंतरी घाला घालण्याचं काम केलेलं आहे. कारण मी विचारलं तर त्यांच्या 2 सभासदांनी या ठिकाणी ठराव दिला होता. त्या ठरावाला आम्ही विरोध केला की काय कारण आहे, नक्की कशामुळे आहे. परंतु एकंदरीत मला असं दिसतंय की परवा दिवशी सत्ताधाऱ्यांनी जर एक हे पाहिलं असं आपण की अमोल बालवडकर त्यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांवरती थोडीशी टीका वगैरे केली किंवा त्यांनी वैयक्तिक त्यांचं जे मत मांडलं आणि त्यांनी जो ठराव दिला होता, मला जे वाटते मे बी मी चूकही असू शकतो, त्यांनी जो ठराव दिला होता त्या ठरावावरती अनुमोदक म्हणून माझी सही होती. त्यांचा ठराव त्या दिवशी त्यांचं जे वर्गीकरण होतं ते त्यांनी कॅन्सल केलं, इथे ठराव केला, इथे मान्य केल्यानंतर मुख्य सभेमध्ये त्यांनी तो मान्य करून घेतला आणि त्यांचं ते पूर्ण 0 बजेट केलं. त्याच धर्तीवरती मला असं वाटतंय, मला कोणी आपले भीमाले साहेबांनी पण त्याचं व्यवस्थित उत्तर देऊ शकले नाहीत, परंतु 2 जे भाजपचे सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी वर्गीकरणाने माझा जो निधी आहे प्रभाग क्रमांक 2D तो पूर्ण प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी त्यांनी वर्गीकरण केलं. शेजारचा प्रभाग माझा प्रभाग 2 आहे. बेलदरे पाटील एक होते आणि दादा कोदरे. नाही ते ऑलरेडी त्या प्रभागात नाहीये. वास्तविक पाहता त्या लोकांना मला एकंदरीत जे जाणवलं त्या ठिकाणी आमच्या काही सभासदांनी त्यांना विचारलं की बाबा याच्यावरती तुमचा काय त्या प्रभागात तुम्ही तिथे आहात का, तर ते पण समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. थोडक्यात त्यांना वर्ण आदेश आले असतील की त्या ठिकाणी तुम्ही असे वर्गीकरणाचा प्रस्ताव द्या. नाही आम्ही बघा आपले महाराष्ट्राचे जे दिवंगत नेते अजितदादा पवार यांचा एक कडवट कार्यकर्ता आहे. बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे संविधानिक मार्गाने नक्कीच या निधीसाठी किंवा माझ्या नागरिकांनी मला जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, मला निवडून दिलेला आहे त्यांच्या हक्कासाठी, कारण हा जनतेचा पैसा आहे ना की कुठल्या सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा, त्यामुळे त्यांच्या निधीसाठी नक्कीच येणाऱ्या काळात मी कोणाच्या दारात जाणार नाही निधी मागायला, परंतु बाबासाहेबांनी लिहून दिलेला जो काही आधी संविधान आहे त्याच्या आधारे नक्कीच मी येणाऱ्या काळामध्ये तो निधी मिळवण्यासाठी प्रयत्न. साहजिकच आहे, आमचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे असतील, आमचे विरोधी पक्षनेते निलेश दादा असतील, निलेश निकम आणि आमच्या पालकमंत्री आजी सुनेत्रताई पवार असतील, पार्थदत्ता पवार यांना नक्कीच या गोष्टीची कल्पना देणार. त्यामध्ये भरपूर म्हणजे काही ड्रेनेजची कामं असतील, काही महिलांसाठी काही त्या ठिकाणी आपण आरोग्य केंद्र उभारणार होतो, काही ठिकाणी गार्डनमध्ये योगाची आहे, योगा हॉल वगैरे उभारायचे, काही ठिकाणी त्यामध्ये एक दुर्दैवाने एक गोष्ट अशी आहे की अजितदादा पवारांचं त्या ठिकाणी एक आम्ही शिल्प त्या ठिकाणी उभारणार होतो, त्याचाही निधी त्याच्यामध्ये होता, सुशोभीकरणामध्ये धरलेला होता. काही ज्येष्ठ नागरिकांसाठी काही एक होती, काही स्विमिंग पूल असतील, क्रीडांगण असतील तरुणांसाठी, मुलांसाठी, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला ती लिस्ट मिळालं त्याच्यामध्ये काय काय कामांचा उल्लेख आहे लक्षात येईल का? नाही तुम्ही आमदार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातल्या चौकशीचा ठराव काही सांगितलेला होता, त्याच्यामध्ये अनुमोदक किंवा सब्जेक्ट तुम्ही होते, पण तो चुकीचा महापालिकेच्या कामासंदर्भात होतो, राज्य शासनाच्या निधी संदर्भात. तसं जर होतं तर मग नगर सचिवने तो ती चूक झाली असं वाटतं का तुम्हाला, किंवा त्याच्यामुळे तुमचा निधी पळवला का? असं नाही, माझा वैयक्तिक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, तो ठराव तो माझा नव्हता, अमोल बालवडकर यांचा होता. आता या ठिकाणी माझा सहकारी सभासद आहे, आमच्या पक्षाचे नेते अमोल आहेत, पक्षाचाच आमचा तो एक सहकारी आहे आमचा, त्यांनी तो ठराव आणला होता. आता तसं ठरावावरती सूचक अनुमोदकचं जर बघितलं तर तुम्ही आज पुण्यामध्ये आम्ही स्टँडिंगमध्ये असताना
बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी भाजपच्या प्रस्तावावरती आमचं अनुमोदन म्हणून त्याच्यावरती सह्या असतात ते, आमच्या याच्यावरती त्यांच्या असतात ते, त्या अनुषंगाने कधी कुठला विचार नाही केलाय. आज आम्ही वडगाव सिटीचे माजी आमदार सुनील टिंगरे हे पण तिथनं आमदार राहिलेले आहेत. आम्ही त्या पदाचा आदर करतो, आम्हाला आम्ही त्यातनं गेलेलो आहे. परंतु ठीक आहे, त्यांना जर काय वाटलं असेल, अमोल बालवडकरांना कुठल्या बाबतीमध्ये जर वाटलं असेल की बाबा कुठेतरी कुठल्या कामामध्ये काहीतरी चुकीचं घडलेलं असेल, त्यांनी चौकशीची मागणी केली होती, तर त्याचं उत्तर माझ्या मते जर आपल्याला त्याला कर नाही त्याला डर कशाचा असेल पाहिजे असं माझं एकंदरीत मत आहे. त्यामुळे तुमचं निधी वर्गीकरण केलं का या कारणाने? नाही, मला त्याचं उत्तर दिलं नाही. तसं जर असतं ना मी तुम्हाला त्यांना असं वाटतंय का त्यामुळे ते? वाटू शकतं, कारण काय होतं की अमोल बालवडकर आणि नंतर मी, मग असं येऊ शकतं की त्याच्यामध्ये आणि माझे म्हणजे सुनीलनाथ टिंगरे असतील आणि आपले चंद्रकांत दादा पाटील असतील, त्यांचेही चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की त्यांच्या मनामध्ये, कारण वैयक्तिक माझ्याकडनं चंद्रकांत दादा असतील किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्यावरती आजपर्यंत कुठल्या बाबतीमध्ये कसलीच टीका टिप्पणी झालेली नाहीये. परंतु असं मलाच एक ऍक्च्युली हे सरप्राइझिंग होतं की डायरेक्ट स्टँडिंगमध्ये माझं, कारण काल परवापर्यंत अमोलचा विषय होता, आज अचानक माझा विषय आल्यामुळे मी पण एकदम शॉक झालो. कोण होतं कामाच्या प्रस्तावावरती? त्यामध्ये स्टँडिंगचे जेवढे सगळे सभासद होते ते सर्वांची त्यामध्ये धाडवे मॅडम होत्या बहुतेक. धावडे अमोल बालवडकरांच्या ठरावावरती त्या धावडे मॅडम होत्या असं मला जाणवतं. सूचक अमोल बालवडकर होते त्याच्यावर. नाही, पश्चाताप नाही दादा. आम्ही अजितदादा पवारांचे कडवट कार्यकर्ते आहोत, पश्चाताप विषय नाहीये. आम्ही तुम्हाला सांगितलं ना की आम्ही अनुमोदन म्हणून बऱ्याच भाजपच्या सुद्धा याच्यावरती देते, काँग्रेसच्या ठरावावर देत असतो, आमच्याही सभासदांच्या देत असतो. त्याच्यामध्ये हे काय असं म्हणजे पश्चाताप वगैरे हा काय विषय नाही. काल तुमचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की आम्ही मुंबईत म्हणजे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करू म्हणून. तक्रार म्हणण्यापेक्षा साहजिकच आहे. पहा, आता ज्यावेळेस लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांची कामं तर झाली पाहिजे ना. जर आमचा निधी जर त्या ठिकाणी गोठवण्यात येत असेल तर आम्ही दाद कोणाकडे मागणार? नाही, मला असं तुमच्या नेत्यांच्या कानावर राहणार का हे? काल सुनील टिंगरे मुंबईत जाऊन बालवडकरांचा विषय बोलणार होते, तर आता तुमचाही विषय त्याच्यात ऍड करून नाही, तसं खास करून बालवडकरांसाठी असं म्हणणार नाही, कारण काल आपण त्यांचं जर फेसबुकचं चॅनलही बघितलं असेल तर आपल्या लोहगावमधील जे एक ससूनच्या धर्तीवरती जे जिल्हा रुग्णालय आहे त्याची आपले जे आरोग्यमंत्री आहेत आंबेडकर साहेब त्यांच्याबरोबर एक नियोजनाची बैठक होती, त्या सुनेत्रताईंनी बोलले, त्याच्यासाठी गेले होते. त्या अनुषंगाने बाकी सर्व पुणे आणि शहराध्यक्ष असल्यामुळे या परिसरातील सर्वच गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी होत असती आणि त्याच्यात अनुषंगाने वहिनीच्या काही गोष्टी कानावरती घातल्या. राज्यात तुमचा पक्ष सत्तेत सहभाग आहे. बिलकुल आहे, महापौर पदासाठी तुम्ही त्यांना मतदान केले, बिलकुल केलेलं आहे. आता तुम्ही त्याच्याबरोबर आहात का? नाही, बघा शेवटी कसं असतं की काही ठिकाणी संख्याबळाचा जो आकडा होता त्या हिशोबाने माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आता तुम्ही नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही नाही, आम्ही तर विरोधी पक्षातच आहोत ना इथे. बिडकरांनी सांगितलं, 2 मिनिटं ऐका, बिडकरांनी जरी सांगितलं की आम्ही राज्यामध्ये आहोत इथे नाही, हे 5 महिन्यांपूर्वीच ठरलेलं आहे ना. विरोधी पक्ष नेते पण आमच्याकडे आहे. नाही, ते तुम्हाला काहीतरी कुठल्या विषयावरती तुम्हाला हे झालं काय असतं, काही अजितदादांनी काय शिकवून दिली आम्हाला की पुणे शहराच्या विकासामध्ये कुठलं राजकारण नकोय. एखादा विषय चांगला असेल, फक्त विरोधाला विरोध म्हणून नाही, जर पुणेकरांच्या हिताचा असेल तर ते आमचं आद्य कर्तव्य आहे की दादांनी जी आम्हाला शिकवण घालून दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठं आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही. परत ठराव दिला नसत, परत तसे प्रस्ताव आले तर तुम्ही थांबायचं म्हणजे आता जसं बालवडकरांनी तो चौकशीचा ठराव दिला होता, जे काय कामांची चौकशी करावी म्हणून, परत तसंच ठराव आला तर तुम्ही थांबा. अजून दुसरा हा म्हणजे बघा शेवटी त्या गोष्टींमध्ये माझं म्हणणं एकच आहे, कुठल्याही गोष्टीवरती आपण चर्चेने त्याच्यावर